सर्क्युलर मोशन पर्यंत रिव्हिजन कंप्लीट करायचं आहे आणि दर 10व्या दिवशी टेस्ट असणार आहे. काल मी तुम्हाला सांगितलं, काल मी काही व्हिडिओ तुम्हाला सेंड केले होते. त्या क्रमानेच पाहायचे ते फर्स्ट सेकंड असे टाकलं होतं. म्हणजे तुम्हाला शोधण्यासाठी अवघड जाणार नाही. जे आपण शिकलं तेच आहे ते सगळं. चला तर रिव्हिजन सिरीज मध्ये फिजिक्सला आपण चॅप्टर करत आहोत युनिट्स अँड डायमेन्शन्स. याला हलक्यात घ्यायचं नाही. याचा एक प्रश्न जे मेन्स मध्ये असतो. हा चॅप्टर आपल्याला वाटतो पण करायचा हा फार कामाचा चॅप्टर आहे. एवढंच नाही की इतर तुमचे जे चॅप्टर्स आहेत त्यांना हा हेल्प करतो. पुढे चालून आपल्याला फ्युचरमध्ये कोणत्याही चॅप्टरचे युनिट्स डायमेन्शन्स काढायचे लागतात. प्रत्येक चॅप्टरमध्ये आहे. फिजिक्समध्ये 32 चॅप्टर्स मध्ये काही ना काही फिजिकल क्वांटिटी आहे आणि त्या सगळ्यांचा आपल्याला काय करावं लागेल, युनिट आणि डायमेन्शन सांगावं लागतं. आता आम्ही चॅप्टर शिकवताना प्रत्येकाचे युनिट तर आपण करतोच SI युनिट, पण त्याचे डायमेन्शन सुद्धा सांगता आले पाहिजे. जसं आता युनिट डायमेन्शन मध्ये आपण पाहत होतो फिजिकल क्वांटिटीज, हो की नाही. आपला स्टार्ट आता रिव्हिजन आहे त्यामुळं डिटेल्स मध्ये जाणार नाही. कमी वेळेत तुम्हाला सगळे कॉन्सेप्ट सांगणार आहे. म्हणजे आपल्याला प्रश्न करायला हेल्प होते, फॉर्म्युल्याला रिवाइज करणं. तर सगळ्यात पहिल्यांदा आहे फिजिकल क्वांटिटीज. तर जे नवीन आहेत त्यांनी इथे ऐकायचं, व्हिडिओ पण पाहायचा, तुझे क्लिअर होऊन जाईल. सांगा काय असते फिजिकल क्वांटिटी. तुम्हाला सांगितलं होतं, काल व्हिडिओ पाहायला असेल तर बरं होईल. काल व्हिडिओ त्यासाठी दिले होते, पाहिले की नाही. मग सांगा फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय. बघा फिजिकल क्वांटिटीज काय आहेत. दोज क्वांटिटीज, अशा सगळ्या क्वांटिटीज विच कॅन बी मेजर्ड, है की नाही. ज्यांना आपण मोजू शकतो त्यांनाच आपण फिजिकल क्वांटिटीज म्हणतो. बाय द मीन्स ऑफ सम इन्स्ट्रुमेंट्स. काही इन्स्ट्रुमेंट यूज करून आपण फिजिकल क्वांटिटीला मेजर करतो. सगळ्यात पहिली प्रॉपर्टी, क्वांटिटीज विच आर फिजिकल मस्ट बी मेजरेबल. त्यांना आपण मोजू शकलो पाहिजे. ज्याला आपण मेजर करत नाही त्याला फिजिक्स मध्ये काही व्हॅल्यू नाही. कारण मोजायचं आपल्याला. आपलं पूर्ण फिजिक्सच नावच आहे भौतिक शास्त्र. भौतिक म्हणजे आपल्या आसपास दिसणाऱ्या वस्तू. त्याला आपण टच करू शकतो, ठीक नाही. त्याला टेस्ट करू शकतो, म्हणून त्याचं नाव आहे फिजिकल ऑब्जेक्ट. फिजिकल, त्याला टच करता येते. आता इथं मध्ये मी जे लिहायलो ते फक्त सॉफ्टवेअर आहे. आपण त्याला हात नाही लावू शकत, फक्त फील करू शकतो त्याला. एअरला आपण फक्त फील करू शकतो, पण एअरचं प्रेशर आपण कॅल्क्युलेट करू शकतो. एअरची व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करू शकतो. त्याच्यामुळं ती फिजिकल क्वांटिटी आहे. कोणती, व्हेलॉसिटी, स्पीड असं. तर एखाद्या इन्स्ट्रुमेंटने आपण ज्याला मेजर करतो, टू स्टडी. तर काय करायचं, टू स्टडी द लॉज ऑफ फिजिक्स. फिजिक्समध्ये जे वेगवेगळे लॉज असतात त्यांना स्टडी करण्यासाठी आपण हे करतो. आता याच्यामध्ये आपण खूप साऱ्या क्वांटिटी शिकलेल्या आहेत. जसं एक्झाम्पल, लेंथ आपण मेजर करतो, मास आपण मेजर करतो, टाइम आहे, मास मास झालं, वेट आहे, ठीक नाही, एक्सेट्रा. या सगळ्या फिजिकल क्वांटिटीज आहेत. आता फिजिकल क्वांटिटीजला आपण काय करत होतो, याला आपण 3 टाईप मध्ये लिहित होतो. फिजिकल क्वांटिटीज 3 टाईपच्या असतात. कोणत्या कोणत्या, फिजिकलच्या 3 टाईप कोणत्या कोणत्या. फंडामेंटल क्वांटिटीज. आता रिव्हिजन नंतर तरी तुमचं पक्क होऊ द्या. फंडामेंटल क्वांटिटीज, यांना आपण दुसरं एक नाव देतो बेसिक क्वांटिटीज. त्याच्यानंतर डेराइव्ड क्वांटिटीज, ठीक आहे. आणि नंतर आहे सप्लिमेंटरी क्वांटिटीज.
आपले 50-50 मिनिटाचे व्हिडिओ आहेत ह्याचे. त्यामुळे पूर्ण आपण डिटेलमध्ये शिकवलेले आहे तुम्हाला. फंडामेंटल क्वांटिटीज ह्याचा अर्थ काय असतो? या ज्या क्वांटिटीज असतात डू नॉट डिपेंड ऑन अदर क्वांटिटीज, हे की नाही? या दुसऱ्या कोणत्याही क्वांटिटीवर डिपेंड नसतात. म्हणून ह्यांना आपण बेसिक म्हणतो, फंडामेंटल. उलट ह्याच्यावर दुसऱ्या डिपेंड असतात. ही क्वांटिटी एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला अदर क्वांटिटीची नीड नसते. लेंथ लेंथ कशाने? लेंथच आहे, त्याला आपण दुसरं कशाने मोजत नाही. पण फोर्स, मास पाहिजे फोर्ससाठी, ऍक्सिलरेशन माहित पाहिजे. म्हणून फोर्स कुठं आलं? डिराइव्ड मध्ये. डिराइव्डचा अर्थच आहे दुसऱ्याच्या मदतीने तयार केलेलं, म्हणून त्याचं नाव डिराइव्ड आहे. फंडामेंटल ज्याला कोणाची गरज नाही. ठीक, तर डिराइव्ड काय आहे? डिपेंड ऑन फंडामेंटल क्वांटिटीज. तर यांना बनवण्यासाठी आपण फंडामेंटल क्वांटिटीज वापरतो. आपल्याला माहिती आहे फंडामेंटल क्वांटिटीज आहेत नंबरमध्ये 7, ठीक आहे नाही? 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, म्हणजे या क्वांटिटीज या नेचरमध्ये आहेत, या युनिव्हर्समध्ये आहेत. आपल्या नोन युनिव्हर्समध्ये, आपल्या मिल्की वे गॅलेक्सी पासून आपल्या नियरेस्ट गॅलेक्सी पर्यंत जेवढे आपल्याला माहिती आहे, आपल्याला जे सगळ्यात जो नियरेस्ट स्टार आहे आपला, तर तिथपर्यंत जायला सुद्धा आपल्याला अजून जमलेलं नाही. बाकी तर लांबच आहे. तिथपर्यंत आपल्याला जेवढ्या क्वांटिटीज माहिती त्या 7 टाईपच्या आहेत. डिराइव्ड काय आहे? या 7चंच एकमेकांसोबत कॉम्बिनेशन करून तयार केलेले आहे, ठीक आहे? आणि ज्या सप्लिमेंटरी असतात हे ऍक्च्युली काय असतात? अँगल्स असतात. सप्लिमेंटरी क्वांटिटीज मध्ये आपण अँगल्सला स्टडी करतो. अँगल्स कोणते? रेडियन आणि स्टेरेडियन अशा 2 टाईपचे असतात. अँगल्स मध्ये परत 2 टाईप. रेडियन आपण मॅथ्स मध्ये पाहिलेले आहे. रेडियन मेजरमेंट म्हणजे सर्क्युलर सिस्टीम मधून आलेले अँगल्स. तिथे आपण डिग्रीज मध्ये करत नाही. वाय रेडियन? त्याचं रिझन आहे रेडियन इज अ रिअल नंबर. अँगल्स आर नॉट रिअल. डिग्री मधले अँगल रिअल नंबर नसतात. पण पूर्ण ट्रिग्नोमेट्री आणि कॅल्क्युलस रिअल नंबरवर बेस आहे. म्हणून सायंटिस्ट लोकांनी काय केलं? डिग्री मेजरमेंटच्या ऐवजी एक नवीन सिस्टीम डेव्हलप केली जी रिअल नंबर्सला यूज करते. म्हणून रेडियन नाव आहे. आणि रेडियन नाव आलं कशावरून? रेडियस आणि आर्क लेंथ यांच्या रिलेशनवरून. आपलं रेडियनचं लेक्चर बघा ट्रिग्नोमेट्रीच्या सुरुवातीचं, मी हे तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर असतं स्टेरेडियन. तर रेडियन जे आहे मेजर हे आपण वापरतो प्लेन अँगल्ससाठी. बघा रिव्हिजन सिरीज आहे त्याच्यामुळे मी एक्सप्लेन नाही करत आहे जास्त. प्लेन अँगल्स म्हणजे कोणते? सर्कल, रेक्टँगल, जे 2D फिगर्स असतात त्यांच्यामध्ये जे अँगल्स बनतात ते प्लेन अँगल्स असतात. तुम्ही बसलेल्या फरशीवरचे जे कोपरे आहेत ते कोणते अँगल्स आहेत? प्लेन अँगल्स आहेत, म्हणजे ते त्यांना आपण रेडियन मध्ये मोजतो. पण या रूमला हाईट दिल्यानंतर तो जो कोपरा बनलेला आहे तो लेंथ ब्रेडथ हाईटने बनलेला आहे, म्हणजे तिथे एक 3D स्पेस बनला. तर जेव्हा आपण प्लेन नंतर काय करतो? 3D अँगल्स पाहतो, 3D मध्ये पाहतो, तेव्हा त्यांना स्टेरेडियन म्हणतात. ठीक आहे? तर याचं दुसरं नाव असते सॉलिड अँगल्स. सॉलिड अँगल्स. आता आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, कोणतीही फिजिकल क्वांटिटी जी असते ती आपण क्यू ने रिप्रेझेंट करतो. ठीक आहे? क्यू या लेटरने फिजिकल क्वांटिटीला रिप्रेझेंट करतात. कोणते? तुम्हाला म्हणलं फिजिकल क्वांटिटी, दॅट्स क्यू. हा काय असतो? याचा एक जनरल फॉर्म्युला NU. ठीक आहे? हे मी तुम्हाला मागे सांगितलं होतं. एन काय असतं? एक नंबर असतो आणि यू असते त्याचं बेसिक युनिट. जसं मी म्हटलं मार्केटमध्ये जाऊन आम्ही शुगर आणली 5 kg. ठीक आहे? शुगरचं हे मास आहे बघा, केजी हे मास आहे. 5 हा किती मास आहे सांगतो, म्हणजे नंबर ऑफ युनिट रिपीटेड. आता 1 kg ला 5 टाइम्स लिहिलं म्हणून 5 kg झालं. तर ही शुगर काय आहे? क्यू आहे, क्वांटिटी आहे. हिचं आपण काय मोजतो? शुगर मोजतो म्हणजे आपण मास मोजतोय. मास ही क्वांटिटी आहे. 5 हा जो नंबर दिसतो
तो एन आहे, एक नंबर आहे आणि त्याचं युनिट यू आहे. तर कोणतीही फिजिकल क्वांटिटी एन यू या फॉर्म मध्ये लिहितात. समजलं इथपर्यंत? आता आपण हेच पाहत आहोत. मग या फंडामेंटल क्वांटिटीज कोणत्या? 7 आहेत. फंडामेंटल और बेसिक. तर यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे लेंथ, जे आपण एल लेटरने दाखवतो. ठीक आहे, लेंथ. त्याच्यानंतर आहे टाइम, तर आपण टी ने दाखवतो. हे हे त्याचं सिम्बल आहे. दिस इज नॉट युनिट. ठीक आहे, एल टी हे जे मी नंबर्स लेटर्स लिहित आहे पुढे, हे काय त्यांचे सिम्बॉल्स आहेत. दीज आर नॉट युनिट्स. युनिट इज अ डिफरंट थिंग. ठीक आहे, तर युनिट आपण एक स्टँडर्डाइज केलेलं असतं. ह्याला मोजायचं कशात? हे तर फक्त रिप्रेझेंट करण्यासाठी. म्हणजे देवानं आपल्याला जेव्हा जन्म दिला तेव्हा त्याने मेल फिमेल या 2 टाईप मध्ये दिला मेनली. हे की नाही? पण आपण पृथ्वीवर जन्मल्यानंतर आपलं नाव ठेवलं कोणतरी, म्हणजे आपल्याला सिम्बल दिलं. ठीक आहे, तर सिम्बल हे आपण स्वतः दिलेलं असते आपल्या स्टडीसाठी. त्याच्यानंतर आहे मास, त्याला आपण एम लेटरने दाखवतो, पण मासचं युनिट केजी आहे. त्याचं सिम्बल एम आहे. मासच्या नंतर एक 12वीचा अर्धा सिलेबस ज्याच्यावर डिपेंड आहे. टेम्परेचर नाही, 12वीचा नाही, 11वीचा पुढे थर्मोडायनेमिक्स सगळे याच्यावर आहे. टेम्परेचरसाठी आपण के वापरतो. इट्स केल्विन. टेम्परेचरचं जे एसआय युनिट आहे ते केल्विन आहे. डिग्री मध्ये मोजतो, पण ते आपण वापरत नाही, कारण मी आता सांगितलं डिग्री हा रिअल नंबर नाहीये. टेम्परेचरच्या नंतर करंट किंवा इलेक्ट्रिसिटी, 12वीचा अर्धा सिलेबस याच्यावर आहे. तर जो करंट असतो त्याला अँपियर मध्ये दाखवतो आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी हा एक प्रकार असतो. आता हे आपण ऑप्टिक्स मध्ये शिकतो. एखादा ऑब्जेक्ट आपल्याला किती ब्राईट लाईट देतो ते त्याची ल्युमिनिस इंटेन्सिटी. ल्युमिन शब्द कशासाठी आहे? लाईटसाठी आहे. ठीक आहे, ल्युमिनस नॉन ल्युमिनस ऑब्जेक्ट लहानपणी शिकलो आपण. प्रकाश, स्वतःचा प्रकाश असणारे नसणारे. स्टार्स आर ल्युमिनस, प्लॅनेट्स आर नॉन ल्युमिनस. तसे इंटेन्सिटी म्हणजे त्यांची स्ट्रेंथ. एखादा लाईट किती ब्राईट आहे, किती डीम आहे, हे इंटेन्सिटी करतो. ह्याच्यासाठी आपण सिंबल वापरतो सीडी, दॅट इज कॅन्डेला. कॅन्डेल शब्दावरून लक्षात ठेवायचं, कॅन्डेला. आणि 7th असतं अमाऊंट ऑफ सबस्टन्स. तुमचं सगळं केमिस्ट्री याच्यावर आहे. ठीक आहे, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, ज्याला आपण मोल म्हणतो. मोलच वापरल्या जाते. ठीक आहे नाही, मोलसाठी तुम्ही ॲव्होगॅड्रो नंबर यूज करता, 6.022 इंटू 10⁻23. ठीक आहे नाही, तर हे ॲव्होगॅड्रो नंबर मोठा नंबर असतो, एक प्रकारचं युनिट आहे ते. तर ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, म्हणजे आपल्या पूर्ण नेचरमध्ये या एक्झिस्ट करतात. ठीक, आता समजून घ्या, यांच्या बाहेर एक क्वांटिटी आपल्याला अजून माहिती नाही, म्हणजे गरजच नाही पडली. आपण सगळी स्टडी यांच्या बेसवर करू शकतो. मग आता ह्या ज्या क्वांटिटीज आहेत, याच्यानंतर आपण काय करतो? या फंडामेंटल झाल्या, ह्यांच्या हेल्पने आपण डिराइव्ड क्वांटिटीज काढतो. आता डिराइव्ड नावावरूनच कळते की या क्वांटिटी आपण दुसऱ्या क्वांटिटीच्या हेल्पने बनवतो. म्हणजे बघा, समजा मला घ्यायचा आहे एरिया. एरियासाठी मी काय करतो? लेंथ इंटू लेंथ करतो. आता रेक्टँगल असेल तर मी त्याला लेंथ इंटू ब्रीड्थ करतो. हे जर स्क्वेअर असेल तर लेंथ इंटू लेंथ, साइड इंटू साइड करतो. काही असो, कारण ही 2D फिगर आहे. बघा, एक्स आणि वाय ऍक्सिस मध्येच आपण त्याला स्टडी करतो. लेंथ इंटू लेंथ. म्हणून आपण एरिया साठी जे एरिया स्क्वेअर वापरलाय, तो त्याचा काय झाला? डिराइव्ड क्वांटिटी झाली. त्याच्यानंतर आपण आलो व्हेलॉसिटीकडे. व्हेलॉसिटी काय असते? व्हेलॉसिटी ही डिस्प्लेसमेंटला टाइम रेशो मध्ये घेतो आपण. तर ही क्वांटिटी आहे. म्हणजे बघा, डिस्प्लेसमेंट काय आहे? डिस्प्लेसमेंट एक लेंथ आहे, इथून तिथपर्यंत गेला, आणि खाली कोण आहे? टाइम आहे. बघा, लेंथ इथून आलं, टाइम पण इथूनच आलं.
वरची लेंथ इथूनच आली. म्हणजे बघा तुम्ही परत या दोन नवीन क्वांटिटी बनवल्या, पण त्यांच्यासाठी आपण फंडामेंटलच यूज केल्या. म्हणून यांचं नाव काय? डिराइव्ड. अशा खूप साऱ्या शिकतो आपण. डेन्सिटी, ज्यांचं फिजिक्समध्ये खूप काम पडतं. डेन्सिटी काय असते? मास अपॉन व्हॉल्यूम, हे की नाही? मास अपॉन व्हॉल्यूम. बघा, मास फंडामेंटल आहे. सर व्हॉल्यूम कुठं फंडामेंटल आहे? व्हॉल्यूम फंडामेंटलच आहे. व्हॉल्यूम असते लेंथ इंटू लेंथ इंटू लेंथ. 3D फिगर आहे. ठीक आहे ना? कोणतेही व्हॉल्यूम काढताना आपण लेंथ 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 3 डायमेन्शन मध्ये जातो. म्हणजे विचार करा, आपण या प्रत्येक फॉर्म्युल्यांमध्ये फंडामेंटल वापरत आहोत. म्हणून या डिराइव्ड आहेत. पुढे आलात तुम्ही, अशा खूप साऱ्या क्वांटिटी आपण इथे पाहतो. आता बघा, म्हणून ह्यांना आपण म्हणलेलं आहे डिराइव्ड क्वांटिटीज. जसं अजून तुम्ही एक घेतलं मोमेंटम. मी तुम्हाला काही महत्वाच्या लिहून दिल्या होत्या मागच्या वेळेस. मोमेंटम पी लेटरने दाखवतात. त्याचा फॉर्म्युला एम व्ही आहे. एम फॉर मास, व्ही फॉर व्हेलॉसिटी. आता मास साठी मासच आहे फिजिकल क्वांटिटी. व्हेलॉसिटी आत्ताच आपण लिहिलं, डिस्प्लेसमेंट बाय टाइम. म्हणजे डिस्प्लेस म्हणजे इथं मास पण आहे, डिस्प्लेसमेंट म्हणजे एक लेंथ आहे, आणि खाली एक टाइम आहे. म्हणजे पहा, परत या काय झालेल्या आहेत? डिराइव्ड क्वांटिटीज आहेत. तर या सगळ्या क्वांटिटीजला आपण स्टडी करत असताना यूज करतो. याच्यानंतर सप्लिमेंटरी क्वांटिटीज. सप्लिमेंटरी क्वांटिटीज कोणत्या आहेत? तर बघा, याच्यामध्ये दोन आहेत, मी आता सांगितलं. एक आहे प्लेन अँगल. आपण जे लहानपणी शिकत होतो हे अँगल्स, दिस इज प्लेन अँगल. ठीक आहे. तर हा जो प्लेन अँगल असतो, कोणत्याही दोन लाईनच्या मधला अँगल हा प्लेन अँगल आहे. कोणत्याही दोन लाईन्स, नेहमी असंच नाही. तुम्ही कोणती 2D फिगर घ्या. इवन जर मी या पद्धतीने असा जरी आपण एखादा फिगर घेतली, तर बघा कोणत्याही दोन लाईनच्या मधला अँगल घ्या, हा प्लेन अँगल. ठीक आहे. तर प्लेन अँगलचं काम काय असतं? अँगल बिटवीन एनी टू लाईन्स. त्याच्यानंतर एक असतो सॉलिड अँगल. ठीक आहे. त्याच्यानंतर असतो सॉलिड अँगल. हा 3Dचा अँगल असतो. आता सॉलिड अँगल कसं ओळखणार? तुम्ही एक काम करा, आपण एक ट्रायंग्युलर प्रिझम घेऊ. या टाइप मध्ये जर घेतला, तर तुम्ही बघा याच्या इथे एक 3D अँगल बनलेला आहे मोठा. हा सॉलिड अँगल आहे. किंवा बघा आपलं जे वॉटरमेलन असतं, दुकानदार जेव्हा वॉटरमेलनला कट करून देतो तेव्हा त्याचा वरचा पोर्शन असा दिसतो, आणि तो असा कट होऊन येतो, की नाही? इथं जो अँगल बनलेला असतो, हे सगळं रेड कलरचं आहे. हे सगळं रेड कलरचं आहे. आणि वर असतो तो आपल्याला ग्रीन कलर असतो. वॉटरमेलनचा जो तुम्हाला क्रॉस सेक्शन भेटेल कट केलेला, तर इथं जो अँगल असतो तो 3D अँगल असतो, सॉलिड अँगल असतो. तर 3D मध्ये बनणारे अँगल सॉलिड अँगल्स आहेत. तर इथला अँगल हा सॉलिड अँगल आहे, आणि इथे होणारा अँगल हा प्लेन अँगल आहे. ते प्लेन अँगल्स, सॉलिड अँगल्स हे सप्लिमेंटरी क्वांटिटीज आहेत. तर हे झालं फिजिकल क्वांटिटीज, त्यांच्या टाइप्स, त्यांचं कॅटेगरायझेशन, या सगळ्या गोष्टी. आता जो आपल्या सिलेबसमध्ये पुढचा मेन भाग असतो, तो म्हणजे डायमेन्शन्स. हा मेन भाग आहे. उद्या मी याच्यावर तुम्हाला बऱ्याचपैकी क्वेश्चन करून देणार आहे. डायमेन्शन्स. आता आपली पहिली टेस्ट आहे याच्यात किती तारखेला? 27 काहीतरी आहे. हा, 28 ला काहीतरी आहे या चॅप्टरवर, ठीक आहे नाही? म्हणून तयारी ठेवा थोडी. आता हे जे शिकायलो त्या व्हिडिओजला परत रिवाइज करा. मी अजून डिटेलमध्ये व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे. डायमेन्शन काय असतात मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचे डायमेन्शन म्हणजे काय? डायमेन्शन्स आर पॉवर्स, आहे की नाही? डायमेन्शन्स काय असतात? पॉवर्स असतात. पॉवर्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज.
फंडामेंटल क्वांटिटीज टू बी रेज्ड. एखाद्या फंडामेंटल क्वांटिटीला किती पॉवर मध्ये आपण लिहिणार, ते त्याचं काय आहे, डायमेन्शन. आता आपण डायमेन्शन कसं लिहित असतो, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहित असतो कोणत्याही ह्याचं. जसं आता मला लिहायचंय एरिया. एरियाचे असं मी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये टाकलं म्हणजे मी त्याचा डायमेन्शन लिहित आहे. आता डायमेन्शन लिहित आहे म्हणजे मी काय करत आहे, त्याला पॉवर मध्ये लिहित आहे. जसं एरियाला मी पहिल्यांदा काय लिहिलं, लेंथ इंटू लेंथ. आता स्क्वेअरच्या बाहेर काढत नाही, एल इंटू एल, म्हणजे हा बघा L2. एल स्क्वेअर नाही वाचत आपण, ठीक नाही. डायमेन्शन मध्ये आपण L2 असं वाचतो. याचा अर्थ आहे लेंथचे 2 डायमेन्शन आहेत. 2 डायमेन्शन्स ऑफ लेंथ म्हणजे कसं, एक एक्स ऍक्सिस मध्ये, एक वाय ऍक्सिस मध्ये, म्हणून त्याला डायमेन्शन नाव. डायमेन्शन काय सांगते, तुम्ही कोणत्या डायरेक्शनला जात आहात, तर ते डायमेन्शन आहे. मिती, त्याला मिती म्हणतात मराठीत. तर हे डायमेन्शन्स आहेत. तर दीज आर पॉवर्स. पण हे पॉवर तुम्हाला असं नाही सांगत की आपल्या एक्सपोनंट अँड पॉवरचे रूल नसतात. हे रूल फॉलो करतात ते ऍडिशन, त्याच्यामध्ये पॉवरचे पॉवर मल्टिप्लाय, ते सगळं म्हणजे ते रूल फॉलो करतात. पण याचं बेसिक जे मिनिंग आहे, ह्याला आपण एल स्क्वेअर असं नाही वाचत. याचं रिडिंग L2, 2 इन एल असा याचा अर्थ आहे. आता याच्यात खूप सारे असतात. जसं याच्यामध्ये काय आपल्याला महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. जसं बघा, मी तुम्हाला सेट करून दिले होते मागं काही. आपण हाईट पाहत असू, हाईट असेल, कधी कधी विड्थ असेल, वाटलं त्याला आपण आता असं मांडूया, हाईट आहे किंवा विड्थ आहे, और लेट से वी हॅव रेडियस, ठीक आहे. त्याच्यानंतर समजा डिस्प्लेसमेंट, हे वेगवेगळे वर्ड दिसतील तुम्हाला. पण हे सगळे जे आहेत, हे ऍक्च्युली कोण आहेत, हे सगळे कोण आहेत, दिज ऑल आर लेंथ्स. हे सगळ्या लेंथ आहेत ना. आता ही पेन मी जेव्हा अशी पकडतो तेव्हा ही याची लेंथ होते. तिला जर मी थोडं असं केलं, इकडे विड्थ म्हणून पाहिलं मी 2D मध्ये, याला जर असं उभं केलं तर हाईट झाली. पण लेंथच आहे की नाही एक प्रकारची. हेच जर मी सर्कल मध्ये टाकली तर रेडियस झाली. तर वेलॉसिटी मध्ये याला यूज केलं तर डिस्प्लेसमेंट झालं. म्हणजे या सगळ्या ज्या आहेत, दीज आर काइंड ऑफ लेंथ. म्हणून या सगळ्यांचं डायमेन्शन एलच लिहायचं. नाही तर असं प्रत्येकाचं नाव वेगळं आहे. नाव वेगळं काय आहे? नाव हे त्याच्या यूज नुसार आहे, अपीरियन्स नुसार आहे. पण ऍक्च्युली ह्या सगळ्या रिप्रेझेंट कशाला करत आहेत, लेंथला. म्हणून त्यांचं डायमेन्शन आपण असं स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये एल लिहितो. स्क्वेअर ब्रॅकेट मध्येच लिहायचं आणि कॅपिटल लेटर्स यूज करायचे. हे काही रूल्स आहेत. आता लक्षात घ्या, याचा अर्थ काय असतो, मी जर याला ब्रॅकेट मध्ये टाकलं तर डायमेन्शन ऑफ हाईट असं वाचणार आपण त्याला. याच्यानंतर आपण वेगवेगळे पाहू. आता घ्या एक सर्कल, मला डायमेन्शन लिहायचंय. एरिया ऑफ सर्कल असंच तुम्हाला विचारलं, त्याचे डायमेन्शन सांगा. एरिया ऑफ सर्कल असतो सर पाय आर स्क्वेअर, ठीक आहे. आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, पाय. पाय इज अ कॉन्स्टंट नंबर, 22/7 or 3.14, and it is multiplied here. त्याचे डायमेन्शन्स ऑफ कॉन्स्टंट नंबर्स इज 1. कोणत्याही कॉन्स्टंट नंबरचा डायमेन्शन 1 असतो. कॉन्स्टंटला MLT च्या फॉर्म मध्ये आपण लिहित नाही, ठीक आहे. तर पायचा डायमेन्शन 1 असतो. आता रेडियस म्हणताय सर तुम्ही, रेडियस बघा कोण आहे, काइंड ऑफ लेंथ. आता त्याचा स्क्वेअर आहे, तर एरिया ऑफ सर्कलला तुम्ही डायमेन्शन मध्ये काय लिहाल, L2, एनी एरिया. सर मग पायचं काय झालं, पाय 1 असतो. पाय इज अ कॉन्स्टंट नंबर, स्केलर मल्टिपल. हा एक स्केलर आहे ना, मल्टिप्लाय केलेला आहे. स्केलर म्हणजे एक नंबर विच हॅज नो डायरेक्शन, आणि तो कुठल्या तरी क्वांटिटी सोबत, व्हेरिएबल सोबत मल्टिप्लाय केलाय. इन लँग्वेज ऑफ अल्जेब्रा, आर स्क्वेअर इज व्हेरिएबल अँड पाय इज कोइफिशियंट. हा त्याचा कोइफिशियंट आहे, आणि ही एक स्केलर नंबर असतो. कोइफिशियंट सांगतो हाऊ मेनी टाइम्स आर स्क्वेअर इज टेकन, ठीक आहे नाही, हे त्याचं काम आहे. तर आता इथं लक्षात ठेवायचं, पाय जो असतो
हा आपण मास किंवा लेंथ किंवा टाइमच्या फॉर्म मध्ये लिहित नाही, पाय म्हणून लक्षात ठेवायचं. तर तो एरिया ऑफ डायमेन्शन, एरिया ऑफ सर्कल जो आहे त्याच्या डायमेन्शनला जो काय करत नाही, अफेक्ट करत नाही. तर लक्षात ठेवायचं, हे जे कॉन्स्टंट्स असतात त्यांना आपण साधं लॉजिक लावतो. दीज आर नंबर्स ऍक्च्युली. तर बघा, एक रूल लक्षात ठेवायचा, नंबर्स आर डायमेन्शनलेस. आता या अतिशय स्टँडर्ड बुक मधल्या थेरीज आहेत हा, यांच्या बाहेर काहीच नाही सिलेबस मध्ये. तर हे जेवढे नंबर्स आपण स्टडी करतो हे सगळे काय आहेत, डायमेन्शन लेस आहेत, त्यांना कुठला डायमेन्शन नसतो. आता जर मी तुम्हाला म्हणलं, इथे लिहिलं 200, त्यानंतर इथे लिहिलं -1, पुन्हा इथे लिहिलं 3, इथे एक फ्रॅक्शन लिहिला हाफ, हे सगळे दिसायला जरी वेगवेगळे असले तरी हे सगळे नंबर्स आहेत. ठीक आहे. तर याला जर आपण ठरवलं, एमच्या पॉवर मध्ये काही येणार नाही, एल मध्ये काही येणार नाही, टी मध्ये काही येणार नाही, म्हणून यांचा डायमेन्शन 1 असतो. सर 1च का असतो, असं डोक्यात येईल ना आपल्या, 1च का असतो. तुम्ही डोकं लावा, पॉवर 0 आहे, एनिथिंग पॉवर 0 इज 1. एक्सपोनेंटची प्रॉपर्टी आपण 7वीला शिकलेली, त्याच्यामुळे याला 1 लिहितात, कारण पॉवर 0 आहे, त्याचा डायमेन्शन 0 आहे, म्हणून तिथं 1 लिहितात. तर हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. दीज आर नंबर्स. 1 लिहिलं म्हणजे त्याला डायमेन्शन नाही, मीन्स वी कॅनॉट एक्सप्रेस देम इन फॉर्म ऑफ एमएलटी. हे 3 बेसिक असतात, कोणत्या याला आपण एमएलटी मध्ये लिहितो. पुढे पुढे चालू येईल, कॅन्डेला लागेल ऑप्टिक्स मध्ये, तुम्ही करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये आल्यावर तिथे अँपियर लागेल. त्याच्यामुळे एमएलटी तर फिक्स आहे, त्यांच्या सोबत अजून काही लागू शकतात. तर बेसिकली कोणतीही फिजिकल क्वांटिटी लिहिताना त्याच्यात एम एल टी तिघांचाही उल्लेख करायचा, ही सवय लागली पाहिजे तुम्हाला, हे मेन आहे. तर हे असं डायमेन्शन्स. आता तुम्हाला जर मी म्हटलं, चला सांगा व्हॉल्यूम ऑफ स्पियर, त्याचे डायमेन्शन सांगा, तर स्पियरचं व्हॉल्यूम 4/3πr³. आता याला 4/3 आणि पाय तर नंबर्स आहेत, तर 4/3चं डायमेन्शन 1, पायचं डायमेन्शन 1, आणि रेडियस इज काइंड ऑफ लेंथ, म्हणून त्याला आपण लिहिलं L3. तर ओव्हरऑल डायमेन्शन L3 आहे. त्याला अजून छान लिहितो म्हणलं तर M0 L3 T0. ही खरी पद्धत आहे लिहायची. ठीक आहे. तर कुठल्याही व्हॉल्यूमला लिहिताना आपण 4/3. आता तुम्ही हाच जर विचार केला, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर पाय स्क्वेअर एच, तर त्यामध्ये पाय परत नंबर आहे, आर स्क्वेअर म्हणजे लेंथचा स्क्वेअर, आणि हाईट पण एक लेंथ आहे, म्हणजे पुन्हा तुम्ही L3 मध्येच येणार, म्हणजे सेम हेच डायमेन्शन मिळणार, कारण व्हॉल्यूमचं डायमेन्शन फिक्स आहे. मग व्हॉल्यूम मध्ये तुम्ही स्पियर घ्या, काही घ्या, ते डिफर करतात बाय नंबर्स. हा मेन मुद्दा आहे. आपण काही डायमेन्शन लिहून बघू. चला, फॉर एक्झाम्पल डेन्सिटी. डेन्सिटीचे डायमेन्शन काढा. डेन्सिटी मी आता सांगितलं, मास बाय व्हॉल्यूम. मी तुम्हाला म्हणलं काही काही तर तुम्हाला पाठच करायचे. आता मला डेन्सिटीचे डायमेन्शन लिहायचे, तर मी डेन्सिटीला, मासला, व्हॉल्यूमला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहितो. मास साठी आपण लिहिला M1 आहे ना त्याच्यात, व्हॉल्यूमला आता सर आपण लिहिलं L3, दोघांना एकत्र करता येतं, तो न्यूमरेटर मध्ये आहे M1, L3 ला वर नेलं की पॉवर -3 करायचा. सर याच्यामध्ये टाइम तर लिहिलाच नाही, तुम्ही नाही लिहिलं तरी चालते, लिहायचं म्हणलं तर इथं नाहीच आहे म्हणून 0 लिहा. ठीक आहे. आता याच्यात टाइम नाही ना, तुम्ही बघा डेन्सिटी ही टाइमवर डिपेंड नसते, मास आणि व्हॉल्यूमवर असते. त्याच्यानंतर अजून तुम्ही लिहा, काही काही बेसिक आहेत ते आपल्याला माहितच पाहिजे, जसं व्हॉल्यूम ऑफ वेलॉसिटी. वेलॉसिटी आहे डिस्प्लेसमेंटचं व्हॉल्यूम बाय टाइमचं व्हॉल्यूम. डिस्प्लेसमेंट काइंड ऑफ लेंथ, टाइम इज टी. याला 1 घ्या, त्याला आपण काय लिहिलं, एम नाहीये सर याच्यात, L1 आणि T-1 वर जाईल तो. तर हे झालं याचं डायमेन्शन. हा, आता तुम्ही सांगा ऍक्सेलरेशन. सर ऍक्सेलरेशन काय असतं, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, म्हणजे आपण वर घेतलं वेलॉसिटी,
चे डायमेन्शन आणि खाली टाइमचे डायमेन्शन. सर व्हेलॉसिटीचे डायमेन्शन तुम्ही आत्ताच लिहिले, m0 l1 t-1 आणि टाइम मध्ये एक अजून एक्स्ट्रा t1 आला. लक्ष देऊन काम करा. तर बघा m0 झाला, l1 झाला, t1 होता, इथून एक -1 वर आला. तर ओव्हरऑल ऍक्सेलरेशन mlt-2. ठीक आहे, m0 आहे पण l1 इथून तुम्हाला घ्यावं लागेल. तर ऍक्सेलरेशन मध्ये मासचा काही संबंध नाहीये. तर या काही क्वांटिटीज असतात, आपल्याला हे आलं पाहिजे. अजून एक महत्वाचं कोणतं आहे, फोर्स. फोर्स काय असते सर? फोर्स असतं मास इंटू ऍक्सेलरेशन. मासचे डायमेन्शन m1, ऍक्सेलरेशनचे m0 l1 t-2. आता आपण लिहिलेलेच आहेत. आता m सोबत m ला मल्टिप्लाय करा. आता इथे पॉवर ऍड होतात माहिती आहे तुम्हाला, m1 l1 t-2, mlt-2, mlt-2. हे तर नेहमी पाठ झालं पाहिजे. 5 स्टार mlt-2 फोर्स आलं. अजून जर फार इच्छा झाली, वर्क, हे आलंच पाहिजे. हे आपलं पूर्ण पोट भरायचं साधन आहे. ती भाकरी आहे फिजिक्सची. हे सगळे आलेच आहेत. वर्क काय असते सर? वर्क असते आम्ही ज्या डायरेक्शन मध्ये फोर्स लावला त्याच्यामुळे ऑब्जेक्ट केवढा डिस्प्लेस झाला. आता आपला पुढचा चॅप्टरच आहे फोर्स. फोर्सचे सर तुम्ही आत्ताच लिहिले, एम एल t-2. डिस्प्लेसमेंट एक लेंथ आहे l1, एकत्र करा m1 l2 झालं बघा, इथला 1 इथला 1, ml2 t-2. हे महत्वाचे डायमेन्शन्स आहेत, हे आपल्याला नेहमी यूज करायचे, खूप जागेवर येतील. तर त्याच्यामध्ये नो डाऊट. अजून काही महत्वाचे बघा, मोठे मोठे क्वेश्चन करताना मजा येते म्हणून. आता घ्या पॉवर. पॉवर काय असते? बेसिक डेफिनेशन काय पॉवरची सर? पॉवर असते सर, आम्हाला माहित नाही म्हणून नका, 10वीला शिकलेले. पॉवर इज वर्क बाय टाइम, ठीक आहे नाही? द टाइम, आपण काय म्हणतो, रेट ऑफ डुईंग वर्क. पॉवरची डेफिनेशन होती, कार्य करण्याच्या दरास शक्ती म्हणतात. ठीक आहे. आता वर्क, वर्कचा आता डायमेन्शन काय लिहिले होते आपण? ml2 t-2, ml2 t-2. टाइम साठी अजून एक देऊन टाका. ऐकत राहते मध्ये मध्ये, मध्येच जाग येते त्याला. तर हे m1, l बघा इथून 2 आहेत आणि t मध्ये हे -2 वर एक -1 गेला, -3. बघा हे पॉवर साठी आलं. अजून एखादा कामाचं सांगा जे खूप यूज होईल. प्रेशर. अभ्यास करायचा प्रेशरचा, विदाउट प्रेशर. इथे आला फोर्स. तर प्रेशर काय असते? फोर्स पर युनिट एरिया. कुणी सांगितलं होतं? पास्कल, ठीक आहे नाही? पास्कल असते इथे युनिट, 10⁵ पास्कल. ऍटमॉस्फेरिक प्रेशर, टॉरिसेरी लॉ, बॅरोमीटर, मॅनोमीटर, शिकायचं पुढं फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये. आता बघा फोर्स, फोर्सचा युनिट हे 5 स्टार प्रॉपर्टी, mlt-2, mlt-2. एरिया l2, 2 डायमेन्शन आहे, घ्या m1 l-1. हा 1 वर -2 होईल की नाही? ml-1 t-2. अजून किती प्रॅक्टिस करावं बघा. हे खाट 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 सगळ्या मेन 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 आहेत, आलेच पाहिजे. त्याच्यात बिलकुल डोकं नाही खरा करत. आता हे झालं. आता आपण काही महत्वाचे डायमेन्शन्स पाहू. डायमेन्शन्स ऑफ अँग्युलर क्वांटिटीज. अँग्युलर क्वांटिटीजचे डायमेन्शन. आता अँग्युलर क्वांटिटी मध्ये अँगल. तर अँगलला काय असते? डोंट वरी. अँग्युलर क्वांटिटी असेल जसं आता आपण बघा शिकलो 2D मध्ये, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, ओमेगा, थीटा, अल्फा, या सगळ्या थीटा येऊ लागला की नाही? ती एक क्वांटिटी आहे. कारण बघा, अँग्युलर क्वांटिटी इज नॉट डायमेन्शनलेस ऍक्च्युली.
तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, पण तो जेव्हा थिटा म्हणून यूज करतो आपण, तेव्हा ती डायमेन्शनलेस बनते. आता याच्या मागचं कारण काय? रिझन सांगतो. अँगलची डेफिनेशन काय असते? कोणताही अँगल काय असते? अँगलची डेफिनेशन असते आर्क डिवायडेड बाय रेडियस. ठीक आहे? तुम्हाला जेव्हा अँगल विचारतात, इकडे लक्ष द्या. मी एक सर्कल काढला. या सर्कलने इथे केलेला आहे थिटा. हा थिटा कशावर डिपेंड आहे? या आर्क लेंथवर. म्हणजे ही एक लेंथ आहे आणि ही रेडियस पण एक लेंथ आहे. आणि अँगलची डेफिनेशन काय असते? आर्क डिवायडेड बाय रेडियस. हे अँगलची डेफिनेशन आहे. तर सांगा, आर्कचं डायमेन्शन एल आणि रेडियस पण कोण आहे? एल. कॅन्सल होऊन किती आला? 1. आणि 1 म्हणजे कोण? डायमेन्शनलेस. नंबर आला ना? म्हणून लक्षात ठेवा, अँगल इज डायमेन्शनलेस. अँगलला युनिट आहे. अँगलला मेजर करता येतं. पण त्याचे डायमेन्शन नाही सांगतात. म्हणजे तुम्ही असं नाही म्हणत. तुम्ही असं थोडी म्हणता की एक्स ऍक्सिस मध्ये एवढा अँगल आहे, वाय मध्ये तेवढा आहे. असं नाहीये. डायमेन्शन लेस आहे. त्याला डायमेन्शनचा काही संबंध नसतो. कारण त्याची व्हॅल्यू 1 येत आहे. ठीक आहे? पण आपण जर ह्याला घेतलं ओमेगा, क्या होता है ओमेगा? अँग्युलर व्हेलॉसिटी. आता एक चॅप्टर शिकल्यामुळे काही गोष्टी माहित असतात. अँग्युलर व्हेलॉसिटी काय असते? तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट बाय टाइम. शिकलोत ना आता आपण? अरे व्हेलॉसिटी काय असते? डिस्प्लेसमेंट बाय टाइम. पण आता अँग्युलर व्हेलॉसिटी आहे म्हणून अँग्युलर डिस्प्लेसमेंट बाय टाइम. सर आत्ताच अँगलची तर काय होतं? 1 आणि टाइमचं टी. म्हणून तुम्ही याला काय लिहाल? सर ह्याचं डायमेन्शन टी मायनस 1 आहे. हे डायमेन्शन लेस आहे का? नाही. बिकॉज इट्स व्हेलॉसिटी. इट्स नॉट अँगल. ती एक व्हेलॉसिटी आहे म्हणून त्याला काही ना काही डायमेन्शन असणार. कंपल्सरी. ठीक आहे. अजून एक महत्वाचं असते टॉर्क. टॉर्कला आपण टाव या लेटरने दाखवतो. टाव हे त्याचं सिम्बल आहे. लाईक धिस. असं काढतात. हा टाव आहे. आता टॉर्क काय असतो? टॉर्क असते फोर्स इंटू आर्म लेंथ. ठीक आहे? तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टला किती लेंथवर फोर्स लावत आहात आणि त्याच्यामुळे तो कसा रोटेट करतो. ठीक आहे. आता समजा हा दरवाजाचा हिंज आहे. एक दरवाजा आहे. हा एवढा आपला दरवाजा आहे. दार जेव्हा उघडायचं असते किंवा बंद करायचं असते, तेव्हा आपण कुठे त्याला कडी कुठं लावतात दाराला? हिंज जवळ लावतात का दूर लावतात इथे? इकडे लावतात. का बरं इथे का लावत नाही? काय प्रॉब्लेम होता? एवढ्या सरफेसवर इथे लावू शकले असते. दाराची कडी इथं का लावत नाही? बरं त्याचा हँडल, डोअर हँडल इथं का लावत नाही? इथं का लावतात? कधी इमॅजिन केले? बघा ते डोअर हँडल तिथं, हिंज इकडं. असं जगात कोणतंच दार केलं नाही की त्याचं डोअर हँडल हिंज जवळ लावले. वाय? याचं रिझन आहे. दार उघडताना कुठं सोपं जाते हँडल. पटकन उघडता येते, लावता येते. तुम्ही त्या हँडलला जर इथं अज्युम केलं ना इथं, आता बघा मी याला रोटेट करतोय. बघा, इझिली रोटेट व्हायले. ही आर्म लेंथ आहे, दिसलं? ही आर्म लेंथ. ऐका दादांनो, ही आर्म लेंथ आहे आणि हा फोर्स आहे. तर फोर्स आणि आर्म लेंथचं जे प्रोडक्ट असते दॅट इज टॉर्क. बघा टॉर्क काय करायले? ह्याला एका सर्कल मध्ये फिरवायले. बघा हा रोटेट व्हायला की नाही? रोटेट व्हायलाय. हा त्याचा ऍक्सिस आहे. इमॅजिनरी ऍक्सिस. त्याच्या भोवती हा रोटेट व्हायला. म्हणून हे रोटेशनल इफेक्ट आहे. आणि आता भाई हा फोर्स इथं लावल्यावर इझिली रोटेट झालं. हा फोर्स इथं लावू द्या. आता हे होत आहे, नो प्रॉब्लेम. आता फोर्स इथं लावू द्या. मला जड चाललेला रोटेट करायला. जेवढी आर्म लेंथ कमी, फोर्स तुम्ही इनिशियल पॉइंट पासून फोर्स जेवढ्या कमी लेंथवर लावता, तेवढा टॉर्क जास्त लागतो. त्याच्यामुळे तो ऑब्जेक्ट रोटेट व्हायला वेळ लागतो. तुम्ही दार या कोपऱ्यापासून ढकला पलीकडे, खूप ताकद लागते. करून बघा घरी गेल्यावर. ते टॉर्क असतं. तर टॉर्कचं कामच ते आहे. तर मग याच्यात आम्ही घेतले फोर्स आणि इकडे घेतलं लेंथ. फोर्स काय होता? MLT -2. MLT -2
आणि इथं L1 ओव्हरऑल काय होईल? 1 लिहिलंय तरी चालते. ml2t-2. कारण टॉर्क एक असा फोर्स आहे. तुम्ही जर नीट पहा, इथं mlt-2 आहे आणि इथं ml2t-2 आहे. तर तो टॉर्कलाही बरेच जण फोर्स म्हणतात. पण टॉर्क इज ऍक्च्युअली नॉट इक्वल टू फोर्स. तर टॉर्क एक फोर्स आहे जो एका आर्मच्या लेंथवर डिपेंड आहे. मग बघा इथे एक लेंथचा पण डायमेन्शन एक्स्ट्रा आलेला आहे, जो इथं फोर्स मध्ये नाहीये. हे इमॅजिन करायला शिका बस. चला मी तुम्हाला आता बऱ्याचशा आपण डायमेन्शन्स पाहिलेले आहेत. अजून काय आपण प्रॅक्टिस मध्ये पाहू. आता बेसिक बेसिक तर सगळं घेतलं. आता आजचा लास्ट टॉपिक म्हणजे मी उद्या तुम्हाला सिग्निफिकंट फिगर्स, अप्रॉक्सिमेशन, हे की नाही, त्याच्यानंतर एरर अनालिसिस, 3 कॉन्सेप्ट आहेत आपल्या याच्यामध्ये, त्याच्या आपण शिकतो. आता बघा, सम फीचर्स ऑफ डायमेन्शन्स. डायमेन्शन अनालिसिस आपण का करतो, त्याचे काय फायदे आहेत, तर लक्षात ठेवायचं. रूल 1, याचे काही फीचर मध्ये पहिला रूल काय, वन क्वांटिटी can be added or subtracted. महत्वाचे आहे, with a similar quantity only and give rise to similar quantity. याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. ठीक आहे, काय बरं याचा अर्थ, आहेत की जागे का झोप यायची? एका फिजिकल क्वांटिटीला आपण ऍड किंवा सबट्रॅक्ट करू शकतो, पण कोणासोबत? त्याच टाईपच्या फिजिकल क्वांटिटी सोबत. मिठामध्ये रांगोळी मिळवायची नाही. दोघं सारखे दिसतात म्हणून असं नाही. मीठ वेगळं, रांगोळी वेगळी. दिसायला सारखे आहेत की नाही, मिक्स झाल्यावर बघा किती परेशानी होईल. मिठाचा डबा आहे का रांगोळीचा डबा आहे कधी कधी कळत नाही. लहान लेकरांना तर अजून अवघड जाते, कारण दोन्ही सेम नाही. हा, मिठामध्ये मीठ मिळवा काही फरक पडत नाही. मग ते टाटाचा असू द्या का दुसऱ्या कोणत्या कंपनीचा असू द्या, मिठात मीठ मिळवलं तर काही फरक पडणार नाही. रांगोळीत तुम्ही दुसऱ्या कलरची रांगोळी मिळवा काही फरक पडणार नाही. वाय? दीज आर सेम फिजिकल क्वांटिटी, सेम टाइप्स. एका फिजिकल क्वांटिटीला त्याच्या सिमिलर क्वांटिटी सोबतच ऍड किंवा सबट्रॅक्ट करा. रूल आहे, आपलं डोकं लावायचं नाही. म्हणजे आन्सर मिळेल ती तीच क्वांटिटी असेल. म्हणजे काय हो सर, लेंथला लेंथ सोबतच ऍड किंवा सबट्रॅक्ट करा आणि त्याचा आन्सर पण लेंथच येईल. 2 मीटर प्लस 3 मीटर इज इक्वल टू 5 मीटर. 2 मीटर लेंथ आहे, 3 मीटर लेंथ आहे, 5 मीटर लेंथ आहे. एवढा साधा नियम आहे. जिंदगी इतनी आसान आहे. तर रूल बनवतानाच त्यांनी काय केलेलं आहे, एक फिजिकल क्वांटिटी त्याच्या सिमिलर क्वांटिटी सोबतच क्या कर सकते हैं, ऍडेड और सबट्रॅक्टेड. सगळ्यात महत्वाचा शब्द आहे सिमिलर आणि नंतर शब्द आहे ओनली. ओनली त्याच्यासोबतच ऍड करता येईल किंवा सबट्रॅक्ट करता येईल. आपलं एक्स्ट्रा डोकं लावायचं नाही. आपण याचे क्वेश्चनही केले होते मागे, त्याची आपण आता प्रॅक्टिस मध्ये तर करणार आहे. तर पहिलं फीचर कळलं सगळ्याला. रूल नंबर 1, दिस इज ओनली अबाउट थिअरी. हा, रूल नंबर 2, दुसरा रूल काय सांगतो पहा. आता बघा, आपण एक एक्झाम्पल पाहू. लेट्स से आपल्याकडे आहे साइन थीटा. ठीक आहे,
नीट विचार करा, साइन थिटा काय असतो? तर साइन थिटा असतो ऑपोजिट टू हायपोटेन्यूज. आता ऑपोजिटला आपण एक प्रकारे परपेंडिक्युलर म्हणतो, साइन थिटा. आणि हा कशाने डिवाइड केला आपण? हायपोटेन्यूजने. बघा, राईट अँगल ट्रायंगल मध्ये याला थिटा मानलं तर ही आहे ऑपोजिट साइड, ज्याला आपण नाव दिले परपेंडिक्युलर. हा बेस आहे की नाही, आणि ही आहे त्याची हायपोटेन्यूज. हा परपेंडिक्युलर आणि हा बेस. तुम्ही जर नीट डेफिनेशनला पाहिलात तर पी बाय एच आहे ना, पी बाय एच आहे. पी काय? एक लेंथ आहे, लक्षात यायला का? आणि हाईट, हायपोटेन्यूज पण एक लेंथ आहे, आणि लेंथ डिवायडेड बाय लेंथ 1. तर साइन थिटा काय झाला? डायमेन्शनलेस. वाय? इट्स अ रेशो. हा रेशो आहे. आपण नावच दिलंय ट्रिग्नोमेट्रिक रेशोज, टी रेशोज. तुमच्यासाठी मी हे रेकॉर्ड करतच आहे, पण ह्याचा उपयोग माझी अनुष्का जास्त घेईल. तुम्ही आत्ता घ्या, म्हणून मी एवढे डिटेलमध्ये शिकवायलो. अजून 2 वर्षांना आमच्या अनुष्काला हेच करायचंय. तर साइन थिटा काय आहे बेटा? एक रेशो आहे, आणि तो रेशो लेंथ बाय लेंथच असणार आहे. तुम्ही पूर्ण ट्रिग्नोमेट्री मध्ये कोणाचं रिलेशन लावायला? साईडच. तर तिन्ही साईडचे डायमेन्शन काय असतील? एल एल एल. मग तुम्ही एल ला एल ने डिवाइड केलं तर 1 येणार आहे, आणि ज्याचा आन्सर 1 येते ते डायमेन्शन लेस आहे. पण आजपासून लक्षात ठेवायचं, रूल काय सांगतो? रेशोज आर डायमेन्शन लेस. समजायलेत रूल कसे आहेत? पहिला रूल काय सांगतो? सिमिलर फिजिकल क्वांटिटीज आर ऍडेड और सबट्रॅक्टेड ओनली अँड दे गिव्ह द सेम फिजिकल क्वांटिटी. असं कधीच होणार नाही. लेंथला लेंथ सोबत ऍड केलं, ऍड आणि सबट्रॅक्ट बद्दल बोलायलो मी. लेंथला लेंथ सोबत ऍड केलं आणि व्हॉल्यूम बनलं, असं होत नाही. लेंथला लेंथ सोबत ऍड केलं तर लेंथच बनते. लेंथला लेंथ सोबत मल्टिप्लाय केलं तर एरिया बनतो. तर ती भाग वेगळा झाला. तर लक्षात ठेवायचं, आपले जे सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत, तर लक्षात घ्या, ऑल टी रेशोज, टी रेशोज म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर डायमेन्शनलेस. वाय? बिकॉज दे आर रेशोज. तर रेशो हा नेहमी काय असतो? डायमेन्शनलेस असतो. रेशो मध्ये सेम फिजिकल क्वांटिटी असते. आपण 7 स्टँडर्डला शिकले. रेशोची डेफिनेशन काय? रेशो इज कंपॅरिझन बिटवीन टू क्वांटिटीज ऑफ सेम काइंड अँड सेम युनिट. आठवा, आपण मीटर आणि सेंटीमीटर, मी जर म्हणलं रेशो सांगा 2 किलोमीटर आणि 2 मीटर, यांचा रेशो किती आहे? तर 2 किलोमीटर, किलोमीटर लेंथ साठी, मीटर पण लेंथ साठी, वी कॅन कम्पेअर. मी जर म्हणलं 2 किलोमीटरचं 100 रुपीज सोबत रेशो सांगा, सेन्सलेस. सेन्सच बनत नाही याच्यात काही, कारण 100 रुपीज वेगळी फिजिकल क्वांटिटी आहे. इट रिप्रेझेंट्स करन्सी. 2 किलोमीटर रिप्रेझेंट्स लेंथ. सो वी कॅनॉट कम्पेअर देम. पण 2 किलोमीटर आणि 2 मीटरला कम्पेअर आरामात करू शकता, नो डाऊट. आणि जेव्हा तुम्ही किलोमीटर आणि मीटरला डायरेक्ट तुम्ही रेशो 1:1 म्हणाल का? नाही. वी हॅव टू इंटर कन्वर्ट देम. तर किलोमीटरचं मीटर कसं करता येते? तर तुम्ही 2 किलोमीटरला 2000 मीटर लिहू शकता. तर मीटर मीटर करा, मीटर मीटर कॅन्सल होते, 1000:1 त्याचा रेशो बनतो. म्हणजे त्याचे डायमेन्शन कॉन्स्टंट नंबर आले, म्हणून ते डायमेन्शन लेस झालं. तर कधी लक्षात ठेवा, रेशोज आर डायमेन्शन लेस. दॅट्स आर टोटल रूल्स, 2 रूल्स. हे डायमेन्शन लेस असतं. त्याच्यानंतर ओके, हा भाग इथे आपण थांबूया. उद्या मी तुम्हाला युजेस ऑफ डायमेन्शन सांगतो, त्याच्यावर आपल्याला एक जेईई मेन्सचा क्वेश्चन असतो, आणि उद्या आपण ही थिअरी कंप्लीट करू. परवा आपण ह्याचे सीईटी आणि जेईई लेवलचे क्वेश्चन्स करून बघू, कसे कसे येतात, प्रॉपर आलेले क्वेश्चन्स, आणि त्याच टाईपच्या क्वेश्चनची आपली टेस्ट होईल. आता असाच अभ्यास करायचा. आता नो एक्सक्यूज. तू ही व्हिडिओ सिरीज सुरू कर पाहायला. आला तर मला आनंदच आहे.